आता आपण जन्माचा विषय सुरुवात करणार आहोत. आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट सावधगिरीने लक्ष द्यायचंय. एका वेळेला 2 कथा होणार आहेत, तेव्हा दोन्हीचं अवधान लक्षात घ्यायचंय. एवढं लक्षात ठेवायचं. राहू दे. पायामध्ये खडावा आहे, पितांबर नेसलेला आहे, गळ्यामध्ये ब्रह्मवीणा आहे, एका हातात चिपळी आहे, कपाळावर सुंदरपैकी केशरी गंध रेखलेला आहे. अशी ही विभूती नाम संकीर्तन करत मार्गावरून चाललेली आहे. नारायण नारायण रमा रमण, नारायण रमा रमण, भूतधारी मनमोहन, नारायण रमा रमण, नारायण रमा रमण. नारायणाचं नामकीर्तन करत स्वारी चाललेली आहे. देगलूर गावामध्ये पायात पुणेरी जोडा घातलेला आहे, स्वच्छ धोतर आहे, अंगावर उपरण आहे, यज्ञोपवीत आहे, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा आहेत, रुळणारी शिखा आहे, खांद्यावर पडशी पण आहे. भगवंताचं नाव घेत घेत स्वारी चाललेली आहे. अशी ही एक व्यक्ती ही त्या दृष्टीने चालत होते. नामस्मरण करतायत, नारायणाचं नाव घेत ही स्वारी निघाली. आणि असे हे नारद मुनी भव्य प्रासादामध्ये आले, आपल्या मातोश्रींना भेटतायत. पाहिलं, या म्हणाले. काय नारदा, बरेच दिवसांनी आलात? हो, बरेच दिवसांनी आलो. कुठून आलात? नाही म्हणाले, मी मृत्यू लोकातून आलेलो आहे. तिथे बघत होतो, हिंडत होतो, हिंडता हिंडता आलो इथे आता. मग मृत्यू लोकाची विशेष वार्ता सावित्रीबाईंनी विचारलं. काय सांगणार म्हणाले विशेष वार्ता तुम्हाला मी? भक्तीचं हे क्षेत्र आहे, हे भक्तीचं क्षेत्र आहे. मर्त्यलोक हा भक्तीचं क्षेत्र आहे. ऋषी मंडळी सगळी देवदेवतांमध्ये रममाण आहेत. ऋषी पत्नी सुद्धा पती सेवा करून आपल्याला होईल त्याप्रमाणे उपासना सेवा करतायत. मग विशेष काय? नाही, विशेष एक आहे म्हणाले, पुरुषांपेक्षा स्त्रिया भक्तीस मध्ये अतिश्रेष्ठ आहेत. सावित्री देवी म्हणाल्या, नारदा, हे खरंच सांगतोयस? आमची धारणा अशी आहे
की या ज्या देवलोकात ज्या सगळ्या पवित्र स्त्रिया राहतात त्या जास्त श्रेष्ठ आहेत, काकणभर त्यांच्यापेक्षा तरी श्रेष्ठ असतील. लगेच त्यांनी सांगितलं नारदांनी. मातोश्री नाही म्हणाल्या, तसं काही नाहीये. पतिव्रतांनी नतमस्तक व्हावं. पातिव्रत्य व्रतांनी त्या नतमस्तक व्हावं त्यांच्या पुढे. कारण का? त्यांचा शब्द खरा होतो आणि त्यांच्या मुखातनं कुठला एखादा शाप वगैरे आपल्याला मिळू नये म्हणून पंचमहाभूत सुद्धा त्याच्या दरारांनी शांतपणे त्यांच्याशी जात असतात आश्रमावरून. अशी कोण आहे म्हणाले, हे तू कोणाचं वर्णन करतोय? अहो तुम्हाला माहिती कसं नाही? अत्रि ऋषींची भार्या अनुसूया आहे, जिच्या मनामध्ये असूयाच नाहीये, काहीही नाहीये, अशी ती आहे म्हणाले. महान आहे फार. नारदा, हे बघ मी तुला एक सांगतोय, ती आमच्यापेक्षा श्रेष्ठ असूच शकत नाही. सगळीकडे एकच भाव आहे बर का, माझ्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. आणि कर्तृत्ववान महिला असतात त्यांच्याशी बोलायलाच नको. त्यामुळे तिथे त्यांची भावना होणं काही गैर नाहीये. असं असेल तर मला एक सांग, त्याच्यावर उपाय काय आहे? त्याच्यावरती उपाय कसला आलाय म्हणाले त्याच्यामध्ये? ती श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ आहे. मानवी मन आणि भगवत देवता सृष्टीतलं स्वभाव साम्यता ही अशी सारखीच आहे बरं का. म्हणून आपले चांगलं पण प्रदर्शित करू नये. म्हणजे माझं एक विधान प्रवचनातला ऐकून लक्षात असेल तर, अति चांगलं वागणं सुद्धा वाईट ठरू शकतं. म्हणून वाईट वागायचं नाहीये, एक लक्षात ठेवायचंय, पण त्याचं प्रदर्शन करू नका. त्याचा परिणाम हा असा काही विचित्र होतो. नारदाला विचारलं, नारद म्हणाले बघू सवडीने, आणि चटकन आपले जोडे पायात घातले, घडावा आणि निघाली स्वारी. इकडे नामस्मरण करत करत देगलूरच्या वाड्यामध्ये नारायणराव पत्की यांच्या वाड्याजवळ ही स्वारी येऊन थांबली. आणि तिने काय केलं, विचारलं बाहेरनं, का हो नारायणराव आहेत का? लगेच आतून आवाज आला, या म्हणाले, हे की नाही बाहेर गेलेत, पण तुम्ही या बसा. त्यावेळेला प्रघात होते काही, पाय धुवायला पाणी देणं हे महत्वाचं असायचं. इतकंच नाही तर मन न मागता पाणी प्यायला देणं हेही महत्वाचं आहे. मागून पाणी दिलं की त्याच्यात दोष आहे बर का, त्याच्यात दोष आहे. न मागता द्यायचंय, घ्या घेऊ नका, न मागता पाणी द्यायचं. कमलाबाईंनी केलं ते, नारायणांच्या पत्नी कमलाबाई आहे, त्यांनी केलं. त्यांना पाय धुवायला पाणी दिलं, एक पंचा आणून ठेवला, पाय पुसायला सांगितलं, बसा म्हणाले ओसरीवरती. आणि ते त्या ठिकाणी बसले.
लगेच गुळाचा खडा तांब्या भांड आणूनच ठेवलाय. आणि आता बसा बर का, ते बाहेर गेले, येईपर्यंत बसा, दोघांचे भोजन होतील, वामकुक्षी करा, मग काय कामाचं असेल ते बोलूया. आत्ता काही म्हणजे बोलायला नको, तुम्ही घ्या विश्रांती म्हणाल्या. आणि त्या कामाला आतमध्ये गेल्या. तेवढ्यामध्ये नारायणराव आले. नारायणरावनी ओळखलं, म्हणाले, काय ज्योतिषी व काय येणं केलं तुमच्याकडे तुम्ही? तेव्हा ते म्हणाले, नाही, बरेच वर्षांनी मी आलो, खरं आहे, बरोबर आहे. एक एक भाग एक संस्कृतीतला होता बर का, संस्कृतीतला मी बोलतोय, धर्माचा विषय नाही, संस्कृतीचा. प्रत्येक घराण्याला ठराविक वैद्य म्हणजे डॉक्टर असायचेच, ज्योतिषी असायचे, पुरोहित सुद्धा एकच असायचे. आज एक, उद्या एक, परवा दोन. त्यांनाही आपली किंमत राहत नाही, त्यांना आपल्याला त्यांची किंमत राहत नाही. कोणी कोणाकडे जायचंय ह्याला मर्यादा आहेत. ऋग्वेदी यजमानाकडे ऋग्वेदी यजमानानेच कर्म करायला. ऋग्वेदाला इतराचं करता येईल, पण इतरांना ऋग्वेदाचं नाही करता येत. आज पालन कोण करतंय? काळाशी दुर्दशा आहे, सगळ्या गोष्टी करू नये, कारण कुठेही पावित्र पण नाही. ज्योतिषी होते, जाणकार होते, डॉक्टरही होते, घराण्याचा इतिहास त्यांना माहिती असायचा, कॉम्प्युटर नव्हत्या पत्रिका जोडून. ज्योतिषी हे पूर्वी स्थळ बघत असताना हा भाग महत्वाचा होता. त्या मुलाकडच्या लोकांना मुलीकडले म्हणायचे, तुमचे डॉक्टर कोण आहेत सांगा. त्या डॉक्टरांकडे ह्या घराण्याची चौकशी करायची, काय आहे काय नाही, कसं आहे, काय घरात असाध्य रोग आहेत, ते पुढल्या पिढीत येण्याची शक्यता किती आहे, हे ज्ञान असायचं. म्हणून ही माणसं ठरलेली असायची, हे सगळं जाणत असत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, नारायणराव, तुमच्या घराण्याला सर्परूपाने शाप झालेला आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? नारायणराव म्हणाले, अहो, मी ऐकू नये काहीतरी गडबड पूर्वजांकडनं झालेली आहे म्हणून. मग काय आहे हे मला नक्की कळलेलं नाहीये. ज्योतिषीवांनी सांगायला प्रारंभ केला, नारायणराव, तुमच्या घरामध्ये घर भरलेलं होतं 5-25 माणसांनी. एक सर्प होता तुमच्या घरामध्ये, नाग होता. हा मूळ पुरुष होता, तुमच्या घराण्याचं रक्षण करणारा होता. काही कार्यक्रम होता तुमच्याकडे, त्या नागाचं म्हणाले दर्शन झालेलं आहे. त्या घाबरली ही लोक. तरुण होते ते, पुढे बंदुका घेऊन आले, मग काठ्या घेऊन आले, दगड घेऊन आले, मारायचं त्याला म्हणून. ते सांगतायत, अरे बाबांनो ऐका, मारू नका, तो घराण्याचा रक्षक आहे, तुम्ही त्याला मारू नका. कोणी ऐकलं नाही. न ऐकणं आजच नाहीये, तेव्हाही होतं. त्यांनी फणा काढला मारायला लागल्यावर, आणि निचेष्टित झाला ह्या सगळ्या प्रकारात. आता मात्र ते पुरुष, घरचे वृद्ध पुरुष अस्वस्थ झालेले आहेत. ते म्हणाले, ही काय भानगड होतीये कोणाच ठाऊक आता.
आणि म्हणून त्यांनी त्यावेळेला विचार केला की काय करावं आता, म्हणून ते सचिंत होते. आणि त्यांना त्या ठिकाणी त्याच दिवशी रात्री एक स्वप्न पडलेलं आहे. रक्षक मी तव गृहीचा, रक्षक मी तव गृहीचा, ऐसे असोनी मलाच वदसी का. निर्वंश करोनी मी तुमचा, सूर घेईन सत्य जाणबा का. राम हरे हरे राम, राम हरे हरे राम. ज्याला मारलं तो नाग रूपानी, नाग हा ब्राह्मण रूपानी तिथे आले आणि त्याला सांगितलं त्यांनी, आज मला तुम्ही ठार केलं, त्याची फळं तुम्हाला भोगावी लागणार आहेत. तेजस्वी आणि अशा ब्राह्मणाचे शब्द ऐकून हे गृहस्थ घाबरून गेले. आणि आता काय करायचं आपण, असं त्यांच्या पुढे निर्माण झालं. इकडे नारदांनी पाहिलं, सरस्वती देवींकडे त्या ठिकाणी निघाल्यानंतर, हे बघा मातोश्रींना सांगितलं, अनुसूयेच्या वाटेला तुम्ही जाऊ नका, एवढं सांगतायत ते. त्याचं फळ तुम्हाला भोगायला लागेल. नारदांचे शब्द ऐकून थरकाप झाला त्यांचा. तिथून निघाले आणि इकडे कर्ता पुरुष जो आहे तो प्रार्थना करतोय, त्या ब्राह्मणाला प्रार्थना करतोय. तो म्हणतोय, नाही मी तत्प्रताप, जाणला रे नाही मी तत्प्रताप. याच योगाने मारियला सप, तरी आता परतो निघे शाप. परी आता परतो निघे शाप. तुझी दीनाला जगी माय बापा, तुझी दीनाला जगी माय बापा. नाहीला रे जाणिला रे मी त्वत्प्रताप, मी तुमचा प्रभाव नाही जाणू शकलो आणि म्हणूनच तुम्हाला मारलं गेलं. पण तुम्ही क्षमा करा, आपण आमचे मायबाप आहात. हे घराण्यामध्ये कुलरक्षक असतात. सज्जनगड परळी आमचा अजोळ आहे. वरतीही गडावरही जागा, खाली पण जागा. पाऊस लागला की खूप लागतो, सह्याद्रीचाच भाग एक प्रकारचा. तेव्हा त्यांना तिथे अजोळ सगळं ओळीने मोठमोठाली घरं, एका खोलीत 4 महिन्याचं सरपण भरून ठेवायला लागायचं. आणि चुलीमध्ये विस्तव अखंड ठेवायला लागायचा, अखंड. विजला असं नाही, आजी आमचं कधी विजून देत नव्हती. पहाटेच्या वेळेला आजोबांना जावं लागलं, शरीर धर्मासाठी गेले, परत आले, लक्षात आलं विस्तव कमी आहे, तिला कशाला त्रास द्यायचा, जाऊ आपण. तिथनं त्यांनी पडवीतनं एक लाकूड म्हणून खांद्यावर टाकलं आणि आणलं. आणि ते विस्तवापाशी नेल्या बरोबर फणा काढला. आजोबा घाबरले एकदम. तो प्रकाशही दिसला. प्रकाशात एक परंपरा पद्धत होती बर का. आता सगळं आपण लोप पावत चाललोय. देवतांनाही पाठ होती ती पद्धत. आणि म्हणून ब्राह्मणाकडे सदैव सतत उपरणं असावं आणि असतच. उपरण्याची घडी त्यांनी समोर टाकली.
बाबा चुकलो, काही झालं असेल तर मला क्षमा कर, मी चुकून हे केलंय, पण तुम्हाला काही झालं नाही ना? तेव्हा तो सर्प, आजी सांगायची, सर्प डोलायला लागला, मान खाली घातली, निघून गेला. आणि अशा सर्पांच्या अंगावरती काळे केस असतात. कोण आहेत बर का? आणि या ठिकाणी सांगून घडलेलं आहे असं. ते म्हणतायत, महाराज पाप झालं हे ठीक आहे, बरोबर आहे, चूक आहे आमची, पण की कठोर शासन करू नका. आणि शाप तरी द्या, निर्वंश होईल हा शाप तुम्ही देऊ नका, वंशाला निर्वंश करू नका. तेव्हा त्या ठिकाणी ते पाहू लागले. इकडे अनुसूयेचं महत्व नारदांनी सांगितलं आणि ते गेले नारायणाकडे. नारायण नव्हतेच घरी, लक्ष्मी देवी होत्या, पुढे आल्या. विचारलं, काय करताय हो? काय नारदा, कुठून आलात? हे नाहीयेत घरात, म्हणूनच आलो म्हणाले. म्हणूनच मी आलोय. काय करताय म्हणाले. ते म्हणाले, काय झालं काय? नाही, पृथ्वी तलावर जाऊन आलो, असं असं सगळं सांगितलं. परत झालंय असं मला वाटतं. नारद म्हणाले, यशामध्ये, यश, कामात यश मिळवण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत. अनुसूया मातेपेक्षा आपण श्रेष्ठ ठरावं असं कर्म तुमच्या लोकांकडनं झालं पाहिजे. आणि दुसरं, त्या पदापासून तुम्हाला तिला खेचायला पाहिजे. म्हणजे आज चाललंय ते राजकारणात, जो तो उठतो तो देवेंद्रनी राजीनामा दिलाच पाहिजे. कुठल्याही गोष्टीला खाली खेचणं हा स्वभाव धर्म झालेला आहे. काय चांगलं काही केलंय का नाही, वाईट काय 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 आम्ही म्हणू ते झालं पाहिजे, हे दुसरं. घरातही तेच असतं आणि बाहेरही तेच असतं. प्रत्येक व्यक्तीची धारणा ही असते, माझं सगळ्यांनी ऐकावं, मी ऐकलं पाहिजे असं नाही. मनात परीक्षण करा, मी काही सांगत नाही. आहे असं कर, काय करायचं त्याला आता? नारदांचं सूत्रात्मक बोलणं ऐकलं, लक्ष्मी देवी अस्वस्थ झाल्या. नारदजी गेले तिथून कैलासावर, कारण या सगळ्या ब्रह्मांड सृष्टीत हे तीनच अधिकारी असे आहेत की सगळ्याच उलथापालथ करू शकणार आहेत. बाकीच्यांच्या हातात काही नाही, ते तात्कालिक इकडून तिकडे गेले वारे, बाकी काय. पण हे उलथापालथ करणार आहेत. कुठे कळ दाबली की कुठे आवाज येतो हे जाणकार आमचे नारदजी आहेत. ते म्हणाले ठीक आहे, तिकडे गेले. आता पार्वती देवींकडे आले. तोपर्यंत गंमत म्हणजे सरस्वती देवी लक्ष्मी देवींकडे आल्या. अहो, नारद येऊन गेले का? नारदजी हो म्हणाले. काय सांगितलं ते बरोबर वाटतं का हो तुम्हाला? नाही हो म्हणाले, मला सुद्धा चैन नाही त्यांनी आज सांगितल्यापासून. आपल्यापेक्षा कशी श्रेष्ठ असेल ती, हेच मी म्हणतेय. तुम्ही गप्प कशा बसता? झालं का? गप्प बसणाऱ्याला गप्प का बसता, आणि जो बसत नाही तो काय केलं म्हणून बघता. हे अशी आमचं आपला मानवी स्वभाव. काय करायचं याला?
थांबा, ज्या अर्थी तो तुमच्याकडे आला माझ्याकडनं, आता तो गेला असेल, तो नक्की कैलासाला गेला असेल, चला आपण तिकडेच जाऊ. दोघे निघाल्या तिकडे. आणि सगळ्यात त्यांनी सांगितल्याप्रमाणे दुसरा पर्याय त्यांनी मनात योजलेला आहे. कोणता? तिला पदभ्रष्ट करू. मग कसे दोष आहेत? नसले तरी का दिसतात? यांचे कावेळ झाल्यासारखे दोष आहेत ना, त्याच्यामुळे समोरच्यात दोष दिसतात. हे राजकारण याप्रमाणे झालं. आता इकडे झाली गडबड. शापमुक्त करण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे. नागदैवतेला प्रार्थना केली आहे, मूळ पुरुषाला प्रार्थना केली आहे. आता शब्द तर गेलेला आहे. मग त्यावेळेला ते शाप असले शापरूपी आलेले ब्राह्मण म्हणतायत, अन्यथा शाप मम होईना याचका, अन्यथा शाप मम होईना याचका, पाहो निवृत्ती तव देवर आईका, पाहो निवृत्ती तव देवर आईका, कुंठतची झाली वंशवेला करी, कुंठतची झाली वंश वेला जरी, एक पुत्र हो विश्वजन उद्धरी, एक पुत्र हो विश्वजन उद्धरी, अन्यथा शाप मम होईना याचका, अन्यथा शाप मम होईना. निर्वंशवीला खरंय, परंतु एक गोष्ट मी सांगतो, जगदोद्धार करणारा अखेरचा पुत्र होईल. जगदोद्धार करणारा पुत्र होईल, हा त्यांनी त्या ठिकाणी उशाप दिलेला आहे. इकडे वैकुंठ कैलासला आलेले नारदजी. पार्वती देवी होत्या, त्यांनाही हा सगळा वृत्तांत सांगितला आणि विचारलं. त्याही लगेच त्यांचा एक प्रश्न लागणच असते ती, मला वाटतं, आणि न काही करता पसरते, आणि ती अंधाऱ्यांकडनंच जास्त जाते. एक जण बोलला की सगळं त्याच्यावरती काजळ्या सुरू. पार्वती देवी म्हणाल्या, हो खरंच आहे नारदा, असं कसं असेल? अरे आम्हाला तरी असं वाटतं असं काही नसावं. बर, तू म्हणतोयस ती श्रेष्ठ आहे, मग आम्हाला उपाय सांग, आम्ही काय करावं? तोपर्यंत दोघी तिथे आल्या. आता एकीला दोन येऊन मिळाल्या, मग काय होणार आहे? एक हा एकांत असतो, दोन ही त्या ठिकाणी असलेली कंपनी असते, तीन हा क्राऊड असतो असं म्हणतात. तसं झालं, तिघींचं खलबत सुरू. कशाला म्हणायचं आता? याप्रमाणे पाहिलं त्यांनी. नारदा, बाकी सोडून दे, आम्हाला काहीतरी याच्यावरचा उपाय सांग. नारद म्हणाले, हे बघा, मी काही सांगतो असं म्हणू नका, ह्याच्यावर मला असं वाटतं तुमच्या पतिराजांनाच काम करावं लागेल. म्हणजे काय आहे? तिला पदभ्रष्ट करायचं. मग आणि काय करू आम्ही? युक्ती सुचली सांगतो तुम्हा, युक्ती सुचली सांगतो तुम्हा, प्रार्थुनी पती
अत्रि आश्रम प्रार्थुनी पती अत्रि आश्रम विप्रवेश त्या देई धाडी दे विप्रवेश त्या देई धाडी दे नग्न भोजना ती समागी दे नग्न भोजन ती समागी दे युक्ती सुचली सुचली सांगतो तुम्हा युक्ती सुचली. मी तुम्हाला एक युक्ती सांगतो म्हणाले. प्रार्थुनी पती अत्रि आश्रमात तुमच्या पतीला प्रार्थना करा आणि त्यांना तुम्ही अत्रींच्या आश्रमात जायला सांगा. पण कसं पाठवा? विप्रवेश देऊन पाठवा. मग दुसरी गोष्ट सांगितली, हे लक्षात ठेवायचंय बर का. काय सांगितलंय? नग्न भोजना ती समागी जे तिला नग्न भोजन मागा. बघा हा शब्द काय आहे. आम्ही इतर ठिकाणी काय शब्द वापरतो? हे नग्न भोजना ती समागी दे. झालं, त्यांना उपाय मिळाला. सगळ्यांनी आपापल्या घरी गेल्या, निरनिराळे मार्ग अवलंबायचं ठरलं, रागावून बसल्या, आले एक एक जण आपापल्या घरी. तिघींना एकच प्रश्न, ज्याच्या त्याच्या घरी. हेही साम्य कसं असतं बघा. नारद येऊन गेले का? नारदजी आधुनिक असलेले पत्रकार आहेत. पत्रकार आहेत. त्यांनी ओळखलं तेव्हा गप्प बसले. तिघे, का हो, तुमच्या काही कानावर नाही का? काय झालं? मृत्यू लोकामध्ये अत्रींची भार्या अनसया फार मोठी सती पतिव्रता म्हणतायत नारदजी. असतील म्हणाले, काय बिघडलं आपल्याला? मग अशा जर त्या असतील तर आपण त्यांना भूषण म्हणायला हरकत काय आहे? तू ही अनुसयेसारखी गुणवान हो, आहेस अधिक हो. आता या ठिकाणी हो, तुम्ही असंच म्हणणार हो, तुम्हाला त्याच सगळ्या चांगल्या दिसणार. घरोघरी हीच दोनाक्षरी शब्द. जरा कुठे स्तुती व्हायचा अवकाश की संपलं. तिघींकडे एकच झालं. ब्रह्मदेवांकडे तेच, शंकरांकडे तेच, विष्णूंकडे तेच झालं. आता काय करायचं? त्यांना जायला सांगितलं. इकडे भगवान श्रीधर स्वामींच्या जन्माचा पूर्व इतिहास त्यांनी इथे सांगितला. मोगलाईमध्ये देगलूरचं घराणं जे आहे त्यांचं आडनाव पत्की आहे. निजामाच्या काळामध्ये, मुघलाईच्या काळामध्ये त्यांचा एक व्यवसाय होता, ते म्हणजे कर गोळा करणं गावाचा. त्याला फसकी असं म्हणत असत. त्याच्यावरून त्यांचं अपभ्रंशित नाव पत्की झालेलं आहे. मूळ आडनावाचा हा उगम आहे. आजोबांचं नाव गिरमाजी, वडिलांचं नाव तिरमाजी, म्हणजे व्यंकटेश गिरी आणि तिरुपती. तिरमाजींना गोविंदा आणि नारायण ही दोन मुलं झाली.
पण दुर्दैव आडवं आलं. दोन्ही मुलांचे आई वडील पितृछत्र निघून गेलं. पितृछत्र ते हरपून गेले, चुलता त्या प्रतिपाळी. पितृछत्र ते हरपून गेले, चुलता त्या प्रतिपाळी. सेवक जन त्याहून बरे की, सेवक जन त्याहून बरे की, ऐसे प्रतिक्षण दावी. राम हरे हरे राम, राम हरे हरे राम. पितृछत्र ते हरपून गेले, चुलता त्या प्रतिपाळी. सेवक जन त्याहून बरे की, एक प्रतीक्षण द्या दावी. हे पितृछत्र हरपून गेल्यानंतर जी लहान मुलांची स्थिती असते सर्वसामान्यपणे, ती स्थिती त्यांची पण झालेली आहे. काय करावं हे त्यांना कळेना. त्यांनी विचार केला. त्यांचा प्रतिपाळ त्यांच्या चुलत्यांनी केला. त्यांना शिक्षणही होऊन देऊ नये, करून दिलं नाही. घरची सगळी कामं करायला लावायची. झाड लोट, गुरं राखणं, सडा सारवण, पाणी आणणं, ही कामं करायला लागायचे. एक दिवस एक घटना घडली. ती घटना अशी काही घडली की त्यांचेच एक नातेवाईक जुने चुलत्यांकडे आले होते आणि मुलं काहीतरी गोठ्यामध्ये काम करत होती. त्यांनी चौकशी केली, काय आहेत काय नाही, यांची ही मुलं काय करतात तिरुपतीची काय नाही, अशी सगळी चौकशी केली. त्यांना त्याच आणि त्यांनी सांगितलं काय नाही, काही शिकायचं नाही, काही नाही, एवढे नुसतेच बसलेत आपले काम करतात काहीतरी. आता मात्र त्यांना राग आलाय आणि ते लगेच म्हणू लागले, मूर्तिमंत जणू क्रोध अवतरे काकांच्या रूपाने. कान बालके जणू जाळी आपुल्या दावाग्नीने. कान बालके आपुल्या दावाग्नीने. काका म्हणत होते श्री गिरविता. अक्षर ओळख दूर राहिली, मत्कुल कज्जल यांची कथा. प्रतिदिन यासी सांगत असतो, विद्या धन हे धन आपुले. व्यर्थ होई उपदेश परंतु त्यांचे चित्तन मुळिहाले. माडा परिये बाहु वाढले, जय श्री गिरविता. अक्षर ओळख दूर राहिली, मत्कुल. हे ऐकल्यावरती ते रागवलेत दोघही मुलं. आणि त्या दोघांनी भावांनी, गोविंद आणि नारायणांनी त्या क्षणाला वाईट वाटलं, पांडुरंगाची प्रार्थना केली. विठ्ठला काय आमुची स्थिती, विठ्ठला काय आमुची स्थिती. व्यंकटेश तू राम आमचे दैवत हे असुनी. नाही पूजन नाही अर्चन, कैसी कालगती. विठ्ठला काय आमुची स्थिती, विठ्ठला काय आमुची स्थिती. हे विठ्ठला आम्हाला कायमची स्थिती आहे रे. आमच्या खूप मनात आहे सगळं करावं बघावं, पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला होत नाही. आणि मग ते म्हणाले तिथे, सहावते रे तुला कसे रे दीनवत्सल त्राता.
सहावते रे कसे तुला 3 वत्सल त्राता व्यर्थ भूषशी भूषण आपुले ते सोडून आता व्यर्थ मिरविसी भूषण आपुले ते सोडून आता मात्र काकांना राग आलेला आहे आणि मग त्या क्षणाला मात्र नारायण उसळून म्हणालेले त्यांना असत्य का हो वदता शुभदा परिग्रह करणे गुरे राखणे वाचक पाडी मम अपदा असत्य का हो वदता का नित्या गमते शुभदा परिग्रह करणे गुरे राखणे वाचक पाडी मम अपदा हे ऐकल्यावर काका रागवले आणि म्हणाले एवढं विद्येचं प्रेम आहे तर राहिलात कशाला इथे आता मात्र त्यांना राहवलं नाही क्षणभर सुद्धा दोघही थांबले नाहीत घराबाहेर पडले आणि तिथून ते त्या ठिकाणी निघालेले आहेत त्या ठिकाणी ते निघाले आणि लगेचच्या लगेच मात्र ते हैदराबादला आलेले इकडे मात्र लक्ष्मी देवी सरस्वती पार्वती देवींना तिघांना सांगितलं तिघही जण अतिथी वेश करून अनुसूये मातेकडे जा म्हणून दोघांचे वेश गरिबीमुळे भिक्षेकर अधिकाऱ्यासारखे झाले दोघांचे वेश गरिबीमुळे भिकाऱ्यासारखे झाले स्वर्गातून अत्रींचा आश्रम येईपर्यंत चालत राहिले आणि आता त्या आश्रमाच्या जवळ आल्यावर तिघही म्हणू लागले माई भिक्षा घरो दारस्तो रस्ती पुकारो अत्रिनायका आश्रम देखो तीनों वही करे अत्रि माई भिक्षा रस्तो रस्ती पुकारो अत्रिनायका आश्रम देख अशा प्रकाराने हे येऊन त्या आश्रमापाशी जाऊन माई भिक्षा असं म्हणू लागले तोपर्यंत ही 2 मुलं मात्र निघाली बेंगलोर सोडून आणि हैदराबादला आले हैदराबाद मोठे शहर ठरले तयांचा आधार विद्यार्जन करावे हाची विचार त्यांचे हृदय स्थिरावला हैदराबाद मोठं शहर आहे तोच त्यांचा आधार ठरला सगळी चौकशी करून काही दिवस नातेवाईकांकडे राहून चौकशी करून एका श्रीमंत घरामध्ये ते त्या ठिकाणी राहिले दिवसभर काम करावं रात्री अभ्यास करावा असं दोघांचंही सुरू झालं पण परिस्थिती पुन्हा वेगळी नाही तशीच आली बदलले घरी चुकले सर्व उद्योग रात्री पौडले सुविचार तयांच्या मनामध्ये पै आला विनाई जरी तरी रात येई कामाला दिवस गेला तर जाऊ देत रात्र तर आपल्याला येईल विद्यार्जन करता येईल दिवसा काम करायचं रात्री अभ्यास करायचा हे चाललंय एक दिवस एक घटना घडली ते रात्री अभ्यास करतायत श्रीमंत कुठेतरी कामाला बाहेर गेले ते रात्री घरी आले आणि घरी आले आणि त्यांना असं दिसलं देवा यांच्या खोलीमध्ये काय आहे
म्हणून त्यांनी खिडकीतनं बघितलं, कोण आहे, कसला दिवा आहे. तर त्यांना ही दोघं अभ्यास करताना दिसले. नुसते अभ्यास करताना दिसले नाहीत बर का. तर त्यांनी आपल्या शिखा दोऱ्याला बांधून वरती खुंटीला अडकवल्या होत्या की झोप आली तर जाग राहावी. पण अभ्यास मात्र चालला होता. अभ्यासाची तळमळ असली पाहिजे. अभ्यास योगे नुत कौंतेय. भगवंत अर्जुनाला गीतेत सांगतायत, बाबा रे अभ्यास पाहिजे. आश्चर्य वाटेल तुम्हाला, PhDचा गाईड आहे बेंगलोर युनिव्हर्सिटीत. आज माझ्याकडे, मी लहान आहे, त्या माझ्यापेक्षा मोठ्या बाई आहेत आणि ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायावर PhD करतायत. काय म्हणणार, वैभव आहे ते. कसंही असो, ही वृत्ती राहणं असणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून एक जीवानी लक्षात ठेवावं, आयुष्यभर आपण काही पूर्ण नाही आहोत आणि एका केशवाशिवाय कोणीच पूर्ण नाही. तेव्हा आपण विद्यार्थी आहोत ही भूमिका ठेवली ना, सगळं आत्मसात होईल, विद्यार्जन होईल. कोणत्याही वयाला शिकायचंच आहे. आता काय आमचं, मग तसंच असं नाही होता कामा. आणि म्हणून त्यांना पाहिलेलं आहे. आणि मग या इकडे काय झालं, अनुसूया अत्रींच्या आश्रमामध्ये हे 3 जण बाहेर आले आणि हे बघायला आले. तिथे म्हणतायत तोपर्यंत अनुसूया बाहेर आली. कोण आले, कोण आले, आम्ही अतिथी आहोत म्हणाले. ते वदते अनुसूयेसी, तो पतिव्रता आम्हा मनसे, तरी देतो आपणासी म्हणून भिक्षेसी बोला. काय या म्हणाले, भिक्षा मागायला या, पण आपल्याकडे काय हवंय म्हणाले, आपल्याला भिक्षा काय हवी आहे. तिची एक दृष्टी आहे, आपल्या हितून कोणीही विनमुख जाऊ नये. आपल्या हितून कोणी विनमुख जाता कामा नये. एक कटाक्ष असला पाहिजे. हितून जाताना कोणी नाही कोणी प्रसाद तरी घेऊन जायला पाहिजे. प्रयत्न असतो आमचा. आज झाली जरा गडबड. 2 व्यक्ती आल्या. आज दत्त जयंती आहे, आम्हाला आत प्रवेशच का नाही म्हणाले. आम्हाला आत प्रवेशच घ्यायचा. मी इतके वर्ष इथे तर आज जाऊन प्रवेश घेतो. माझ्या आठवणीप्रमाणे 60 वर्षाचा इथला उपक्रमाचा अनुभव आहे. 10 वर्ष कार्यकर्ता म्हणून आणि 75 सालपासून भगवंतानी जबाबदारांनी जवळ घेऊन कार्य करून घेतात. एकालाही आम्ही बाहेरच्यांना आतमध्ये येऊन देत नाही सोहळ्याशिवाय. आणि असं असून ते पती पत्नी रागावून निघून गेले. काय, कोणाची समजूत कशी काढायची. आधी ह्याच्यापेक्षा वेगळा अनुभव होता, तो आता ठिकाणी बोलत नाही, जाऊ दे. पण आजची दुपारचीच घटना आहे, काय सांगायचं. दर्शन घेऊ शकता, ही तर आम्हाला जवळनच दर्शन घ्यायचंय तर काय, ही पद्धत तिथे नाहीये माझ्या. आता काय सांगायचं काय. असो, असं आहे. त्यांनी सांगितलं आणि या बसा म्हणाले, मी स्वयंपाक करते, आपलं जेवण वाढते. गप्प बसले ते, काही बोलले नाहीत. आणि मग त्यांनी काय केलं, त्यांनी सांगितलं स्वयंपाक तयार आहे. त्यांनी सांगितलं, पानं घेतले आणि लगेच 3 जण म्हणाले, तितकेही सिद्ध करता सत्व, तिचे करावया सत्व, सत्व तिचे करावया भग्न,
वदले तरी जेऊ आम्ही होऊन वाढसे नग्न. आम्हाला नग्न आहे ते वाढ, खरा अर्थ तो आहे. पण आमच्या वासना, आमच्या भूमिका, आमची मन, आमचं चित्त, बुद्धी सगळं दूषित आहे. नग्न म्हणजे इंग्रजी शब्दातला शब्द नेकेड नाही, आपल्याकडला शब्द विवस्त्र. पण हिते म्हणतायत म्हणून पहिलं सांगितलं माई भिक्षा, माई भिक्षा. आणि आम्हाला नग्न, नारदजी सांगतायत म्हणजे काय? नग्न वाढी दे आम्हा. नग्न म्हणजे काय? अग्नीचा स्पर्श ज्याला नाही ते आम्हाला तू वाढ. वर्णन दिसतात पण त्या वर्णनाच्या पाठीमागे काही आहे. रीडिंग बिटवीन टू लाईन्स. हे समजलं पाहिजे, हा समजून घेतला पाहिजे अर्थ. आज आपल्याला आपला धर्म, आपली संस्कृतीवरती टीका होते. काय तुमचे देव आहेत, काय तुमची भावना आहे. आम्ही आमच्याकडे जर तिथे, म्हणजे आता तो शब्द वापरता येत नाही मला, तो आम्ही तिथे जर त्याबद्दल फ्री सेक्स मध्ये आहोत तर तुमच्याकडे काय आहे वेगळं? तुमचे देवच तसेच. उत्तर काय द्यायचं? शेवटी आमचे पाश्चात्य देव, माझे दिनोबल्लीला कॉलेजमध्ये प्रवचन व्हायचे आणि तिथं व्याख्यानं व्हायची इंडियन फिलॉसॉफी. तर पाश्चात्य विद्यार्थ्यांनी मला प्रश्न केला. आमची रडारड सुरू, आम्हाला दुसरे येत आहे कोणाशी? आम्ही स्वामींचीच रडणार. स्वामी म्हणाले बोल. मला काही कळेच ना, काय बोललं गेलं हेही कळलं नाही. नंतर मला कळालं ते उत्तर हे होतं, नग्न म्हणजे विवस्त्र नाही. नग्न म्हणजे अग्नी ज्याला, ज्याचा स्पर्श नाही असं वाढ. आणि असं जर तुला द्यायचं असेल तर ह्या विश्वात कोणता अग्निस्पर्शाशिवाय पदार्थ? एकच आहे आणि ती म्हणजे मातेचं दूध. आता मातेचं दूध जर घ्यायचं असेल तर मला सांगा कुठल्या रूपात घ्यावं लागेल? कुठल्या रूपात घ्यावं लागेल? हा अर्थ आहे. आणि ते बालकाचे रूप त्यांचं झालेलं आहे, ते त्यांनी घेतलेलं आहे. पावित्र्य तिचं आहे आणि म्हणून त्याच्या ठिकाणी विचार करायचा आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. सामान्य अर्थ नाहीये आणि उगीच उगीच अर्थ करू नये, घेऊ नये. आपण ठाम बोलायला शिकलं पाहिजे. आमचा धर्म, आमची संस्कृती, आमचा विचार कशाच्या निगडीत आहे. जर कळलं नाही तर गप्प बसा, पण वाढून देऊ नका. अर्थ त्याच्यामध्ये पुष्कळ आहे. पुष्कळ अर्थ असतो प्रत्येक गोष्टीत आहे. पण आम्ही मात्र तसेच त्या ठिकाणी आहोत. आणि म्हणून तिने त्या ठिकाणी विचार केला, जगा वेगळा याचका आणि जगा वेगळा धनी. हा आता या ठिकाणी जगा वेगळा याचक आलेला आहे. मग हे कोण आहे? ते काही ते सामान्य नाहीयेत, इथे काहीतरी वेगळं आहे. म्हणून ती देवासमोर गेली, प्रार्थना केलेली आहे. बाहेर येऊन बघतीये तो त्या ठिकाणी ही बालक झालेली आहे. पतीचं तीर्थ होतं तिच्याजवळ, सामर्थ्य आहे पती तीर्थाचं, आणि त्याच्यावर तिचा विश्वास आहे. हा महत्वाचा भाग आहे. आमच्यावरच विश्वास नसतो तर पतीवर कोण ठेवतंय? आणि आता दिवसच तसे आलेत. स्वाभाविक आहे, त्याच्यात दोष मी म्हणत नाही किंवा गुणही म्हणत नाही. तर आपापल्या परीने विचारांनी त्याचं चिंतन झालं पाहिजे. झालं सगळं. आता ही मुलं या ठिकाणी आलेली आहेत. आता त्यांनी त्या ठिकाणी सगळं बघितलं आणि हे करता करता त्यांनी शिक्षण, विद्याभ्यास पूर्ण केलेला आहे.
शीतलता, ममता त्यांना त्या ठिकाणी मिळालेली आहे. मुलांना एक विद्यासंपन्न ब्राह्मण ते झालेत. संपवनी विद्यार्जन आपुले संसार त्यांनी उभारिले. नारायण गोविंद ही निज कर्तृत्वे सुखे सदा नटले. हे त्या ठिकाणी नटले याचा अर्थ असा आहे ते त्या ठिकाणी विद्यासंपन्न झाले. संसार श्रीमंतांनी त्या दोघांची लग्नही करून दिले. करणारी माणसं पुष्कळ असतात, पण डंकानी पिटत, अपेक्षा नाही करत. चांगल्या लोकांचा विचार येतो. घरकुलं मांडली, पण दुर्दैव पुन्हा विचित्र. दोघांच्याही पत्नी गेल्या, गोविंदरावांच्या गेल्या, नारायणरावांच्या गेल्या. पण नारायणरावांना एक कन्या होती, तिचं नाव रेणुका होतं. पुढे तिचा विवाह झालेला आहे. तो विवाह हैदराबादच्या कमलाकरांकडे झालेला आहे. पुढे बया देशमुख म्हणून होत्या, त्यांच्या एक कन्या, ती त्यांच्याबरोबर त्यांचा विवाह झालेला आहे. आणि तो विवाह झाल्यानंतर त्यांना तिथे अपत्य झालेली आहे. त्र्यंबक, गोविंद हे होते आणि गोदावरी ही कमलाबाईंची मुलं आणि आधीच्या पत्नींची रेणुका, अशी 4 अपत्य आहेत. आता ज्योतिषे महाशयांनी सांगितलेला निर्वंश हा शब्दामध्ये ते घाबरून गेलेले आहेत. काय करावं? उपशाप फलश्रुत कोणाशी होणार आहे, कोणाच्या बद्दल होणार? ज्योतिषी बांना त्यांनी विचारलं, आम्ही काय करावं? एक काम करा म्हणाले, आता तुम्ही गाणगापूरला जा आणि गाणगापूरला जाऊन तिथे तुम्ही दत्तात्रयांची उपासना करा. आता काय, मला एक गोष्टीचं अतिशय वाईट वाटतं की स्वामींचं चरित्र स्वामींच्याच पुढे 2 प्रकारांनी आलेलं होतं. दत्ताबुवा रामदासी म्हणून त्यांनी स्वतः चरित्र पहिल्यांदा लिहिलं आणि ते चरित्र स्वामींना वाचून दाखवलंय. दुसरं चरित्र असं झालं की स्वामी एकांतात होते, तिथे काही विशिष्ट पद्धत होती त्यांच्या एकांतात. एक बाहेरची छोटीशी खोली, आत एक खोली, त्याच्या आत एक खोली आणि एक शरीर धर्म WC. त्यांना काही आत हवं असेल उपासनेला यायला, त्याला त्यांनी चिठ्ठी लिहायची, त्या बाहेरच्या खोलीच्या खिडकीत ठेवायची चिठ्ठी, खिडकी बंद. बाहेरच्या सेवकांनी तिथे बघायचं, ते म्हणतील ते द्यायचं, दर 2-3 तासांनी बघत राहायचं. अशा प्रकारची सेवा चाललेली. आणि सगळे गेले की बाहेरचं दार लावून घ्यायचं आणि स्वामी बाहेरच्या खोलीच्या भिंतीवरती आत्मचरित्र लिहिलेलं होतं, ते कानडीत होतं. ह्या लोकांनी 1-2दा वाचलं, स्वामींना चिठ्ठी दिली, हे तुम्ही लिहिताय ते आत्मचरित्र का? हो म्हणाले. मग म्हणाले मी पण, आम्ही ते लिहून घेतलं, चालेल का? बघा जमलं तर ते लिहावं. दुसऱ्या दिवशी ह्या लोकांनी पुसून टाकायचं, पुसलं जायचं चुन्याच्या भिंती. तसंही चरित्र प्रसिद्ध आहे. तरी सुद्धा आज विद्वान लोक त्यांच्या तारखेपासून गोळ घालतात. काय त्यांना मिळतं हे मला कळत नाही, खरंच कळत नाही. आता इथे स्पष्ट आहे त्यांच्या चरित्रात, त्यांनीच सांगितल्याप्रमाणे कमलाबाई आणि यांनी तिथे सेवा केली. दत्तम भटजी नावाचं जे घर होतं, त्या घराण्यामध्ये त्यांची उपासना, म्हणजे कुलोपाध्याय त्यांचे होते. त्यांनी त्यांची नारायणरावांची सही आहे त्यांच्याकडे, अजून मी पाहून आलेलो आहे. आता तिथे त्यांनी केलं सगळं उपचार आणि आता त्यांच्याच नावाने वेगळ्या पद्धतीने विद्वानांनी सांगितलं, ते वेगळंच सांगितलं. काय करायचं?
म्हणजे संभ्रम साधकांचा होतो. नक्की खरं काय असेल ते असो, आपण सकारात्मक भूमिकेने पाहू. तिथे त्या ठिकाणी त्यांनी राहावं, चरित्र त्यांनी गुरुचरित्र वाचावं, संगमावरती स्नान करावं, संगमावरती पादुकांचं दर्शन घ्यावं, नमस्कार करावा, असं त्यांचं व्यवस्थित चाललं होतं. आणि त्या क्षणाला प्रगट होनी यात्रेसी वास निरंतर गाणगा भुवनासी भक्त जनासी तारावयासी राहू तेथे निर्धारे. निर्धारांनी राहिलेत. त्यावेळेला त्यांच्या कमलाबाईंच्या मुलीनी आईनी या मुलांचा सांभाळ केला आणि त्या स्वतः पती सेवा करायला, गाणगापूरची स्वामींची सेवा करायला गेला. हे महत्वाचं असतं, त्याच्यात सौभाग्य असतं. कोण काय करतंय त्याच्या बरोबर जर केलं तर सौभाग्य असतं, उत्कर्षाचा काळ असतो तो. नाही तर काय होतं ते ह्या तुमच्या कथा कादंबऱ्या. हे साठी लक्षात ठेवायचं. महात्म्यांचं कसं असतं. एक दिवस पहाटे त्यांना स्वप्न पडलेलं की गुरु महाराज प्रसन्न झाले आणि गुरु महाराजांनी सांगितलं, ह्या नारळ आणि 2 केळी फळ त्यांनी त्यांच्या ओटीत दिलेलं आहे. आनंद वाटला. पहाटेची वेळ होती हो. नारायणराव अतिशय आनंदित होते. वाळवंट सुरेख होता. आत्ताच गेलं ते या कृत्रिमतेमध्ये. झपाझप निघाले. अहो एवढ्या गडबडीत कुठे चालला, थांबा ना जरा, मला येऊ देत बघ. हे अगं आज छान गोष्ट घडली, आधी सांगा ना मग मला. थांब म्हणाले, आंघोळ करून देवाचं दर्शन घेऊन मग सांगतो. आता उत्सुकता कमलाबाईंची वाढलेली होती, तरी त्या पुढे गेले. तसे स्नान दोघांनी केलं. संगमावरती वर आले ओल्या त्याने आणि तिथे स्वामींना पाय घातलं. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहत. कमला, आज देवानी सांगितलं, आज आता आपल्याला उद्यापन करून घरी जायला लागणार. लगेच दत्तंबजींकडे आले. चला म्हणाले, पूजा अर्चा सवाष्ण ब्राह्मण जे काही उपचार असतात ते आपण तिथे करूया. सगळं केलं. निर्गुण पादुकांची पूजा पण केली आणि मग तिथून ते 2 जण निघाले. आईच्याकडे आले. मुलांना घेऊन ते देगलूरला परत आले. आणि त्यावेळेला एक घटना घडली. गुरुचरित्राची नित्य पारायणे, गुरुचरित्राची नित्य पारायणे होती अति प्रेमे गणगागा, होती अति प्रेमे गणगागा पती सेवा श्रवणाचा ध्यास, पती सेवा श्रवणाचा ध्यास हीच मनी आस कमलाईच्या, हीच मनी आस कमलाईच्या गलितान गेली तहान भूक कष्ट विसरले, दर्शनान भूक कष्ट विसरले, दर्शनाची झाले आतुरते, दर्शनाची झाले आतुरते. अतित्राची नित्य पारायणे, गुरुचरित्राची नित्य पारायणे.
पूर्ण कसोटी पाहिल्यावर दत्त झाले, प्रसन्न झाले दत्त ईश्वर. हाती घेऊन तयांचा कर श्रीफळ प्रसाद दिला. श्रीफळ प्रसाद त्यांना मिळाला, अतिशय आनंद वाटला. आणि मग ते देगलूरला आले. यथावकाश दिवस राहिले. आता मात्र कमलाबाईंचं तेज वेगळं वाढलेलं होतं. मी धर्माचं रक्षण करेन, मी अमुक करेन वगैरे वगैरे सारखे बोलायचे. आता त्यांना खात्री झाली की हा नक्की भगवंताचा अंश आहे. त्याने ओळखलं. आणि त्याच वेळेला इकडे काय झालं, हे तिघी जणी त्या ठिकाणी होत्या आणि त्या तिघींनी त्यांच्या आल्यानंतर बघितलं, हे वाट बघतात हे येत आहेत कधी. पण इकडे हे तिघ जण जेव्हा बघितलं ते बालक रूप झाले. आता काय करायचं, हे कोण आहेत, काय आहे, असं काय झालं, माझ्यातनं काय चुकलं. नेहमी पहिला विचार करायचा असतो, आपलं काय चुकलं. घटनेच्या मागे 3 बोटांची चूक आपली असते, एकच बोट समोर असतं, लक्षात घ्या. त्यांनी ओळखलं. आता काय करणार, ती लगेच त्या ठिकाणी त्या बाळांना घेऊ लागले. त्याच वेळेला अत्री ऋषी आले. आज पाय धुवायला पाणी नाही ठेवलं. काय झालं, मुलांचा आवाज कसा येतोय म्हणून खिडकीतनं बघितलं. बघितल्याबरोबर त्यांना असं दिसलं, हे 3 जण म्हणजे ब्रह्मा विष्णूच आलेले आहेत. आता म्हणाले काय करायचं, हे कसं. मग लगेच त्यांनी हात जोडले आणि सांगितलं, येथे तुझ लागे बोलाविले कोण, येथे तुझ लागे बोलाविले कोणी, येथे तुझ लागे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का. मी, अरे तुम्ही इथे कशाला आलास बाबा, तुम्ही का आलात. मी पूर्ण ब्रह्माला प्रार्थना केलेली होती, तुम्ही आता आलात, मी काही करू शकत नाही, तुम्ही बघावं. मग त्यांनी सगळी गंमत बघत बसले. आणि एकाला घ्यावं तर एक जण रडतोय, दुसरा रडतोय, दोघाला घ्यावं तर ही दोघं रडतायत. त्याची फजिती सुरू झाली. असं करत करत यांचं जेवण लांब राहिलं. ह्या तिघी वाट बघतायत, आले कसे नाहीत, आले कसे नाहीत. आता मनात असं आलं, काय झालं कोणास ठाऊक. अनुसूयेकडे पाठवलं खरं, पण ह्या चेटकिणींनी काही केलं नसेल ना आपल्या नवऱ्यांना. आता लगेच ती चेटकीण झाली बर का पतिव्रतेचे. अजून कसे आले नाही, चला आपण बघून तरी येऊ. गेली. तिला आपत्य नाही हे माहिती होतं त्या तिघींना. मग ही मुलं कुठली आली, ही 3 मुलं कुठली आली बघायला लागल्या. अनुसूयाला विचारलं, आमचे हे इकडे आले का. नाही बाई, मला माहिती नाही, इकडे नाही आले. आणि तिकडे हळूच कण अत्रे ऋषी भासतायत. गप्प बसले. मग मात्र त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी क्षमा मागितले. अनुसूया माता, आमचं चुकलेलं आहे, तुम्ही आता यांना मोकळं करा. तर म्हणाले, माझ्या हातात नाही, आणि यांना मी काय सांगणार, हे कोण आहेत मला काय माहिती, बघा कोण आहेत. मग कोण आहेत म्हणाले, बघा तुमचं तुम्ही. तेवढ्यामध्ये एक जण रांगत रांगत गेलं अनुसूयेच्या चुलीकडे, की तिथे होते रक्षा. मग पार्वती देवी म्हणाले, आमचं भस्मीभूत हेच आहे. त्यांनी ओळखलं, हे भस्मीभूत आपलं हेच आहे. एक त्यातलं बालक निघालं. अत्री ऋषींची जी ग्रंथसंपदा होती तिकडे धावत गेलं. ते म्हणाले, हे आमचे हेच की पुस्तकांच्या नादी लागलेले. मग लक्ष्मी देवींना सांगायलाच नको, उरलेले आपले.
अशी त्यांची धावपळ झाली. मग शेवटी त्यांनी मागितलं, म्हणाले असं करू नका. आणि इकडे मात्र लाड चिंचोळीला म्हणजे कमलाबाईंच्या आईच्या म्हणजे बया देशमुखांच्या माहेरी कमलाबाईला बाळणपणासाठी आणलंय देसाईंच्या घरी. तिथे देसाई म्हणजे कमलाबाईंची मोठ्या बहिणीचं सासर, ते आणि ते नात्यातलं लग्न. त्याच्यामुळे त्याही तिथे आल्या. त्यांची परिस्थिती बेताची होती म्हणून त्या तिथे सहाय्याला आल्या आणि तिचं बाळणपण करायचंय. आता गावामध्ये लाड चिंचोळी कडगंजीच्या अलीकडे 5 किलोमीटरवर आहे. आता तिथे आश्रम स्वामींचा केलेला आहे. देवानी सेवा ती पण करून घेतली. अतिशय सुंदर आहे जागा. गावात आहे, 2 किलोमीटर आत आहे. हैदराबाद रस्त्या गुलबर्गा रस्त्यावरच आहे आणि तिथे आतमध्ये 2 किलोमीटरवर ही जागा आहे. गावात उजव्या हाताला मंदिर आहे, डाव्या हाताला गेलं की चला देसाईंचं घर म्हणजे आता तो आश्रम आहे, तिथेच केलेला आहे. आता तिथे त्या देसाई जे होते त्यांची गडबड सुरू झाली. ईशमास मार्गशीर्ष प्राप्त झाला, ईशमास मार्गशीर्ष प्राप्त झाला, दत्त प्रभू अवतरण्या सिद्ध झाला, दत्त प्रभू अवतरण्या सिद्ध झाला, ईशमास शीर्ष. गाणगापूरलाही दत्त जन्माची गडबड होती. कमलाबाईंचा प्रसूती काळ जवळ आला. आता त्या ठिकाणी सगळेच जण वाट पाहत आहेत आणि मंदिरामध्येही दत्त जन्माचं कीर्तन चाललेलं आहे. ही गंमत होती. एका वेळेला कसं तिथे इकडे दत्त जन्मोत्सव, तिकडे देव प्रभूंचा उत्सव, दोन्हीकडे आनंद उत्सव, परमशिगेशी पोचला. परमशिगेला तो पोचलेला आहे सगळीकडे. आणि मग त्या अनुसेनी तिन्ही बाळांना स्नान वगैरे घातलेलं आहे, पायावर घेतलं. आणि आता ते म्हणताय त्या ठिकाणी अमर कुसुम घन वर्षती, अमर कुसुम घन वर्षती, तनन करीती समस्त गंधर्व, तनन करीती समस्त गंधर्व, सर्वत्र वाटे आनंदाचेच महापर्व. राम 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 हरे हरे राम, राम राम हरे हरे राम. आणि मग अत्री ऋषींनी सांगितलं जगताचं कार्य करणारे हे आज आलेले, तेव्हा त्यांना जाऊ देत. मग त्यांनी सांगितलं मला मूल नाही, आज झालेले तर मी का असं दिन परवानगी. सगळ्यांनी प्रार्थना केली त्यांना मुक्त करा म्हणून, पण तिच्या शब्दाला होतं. बरं म्हणाले. पण तिघही म्हणाले आम्ही तुझ्या जवळ राहू. कसे राहू. मला कमंडलुधर पद्मयुग्मे, मध्यस्थ पाणी उगले डमरू त्रिशूले, तस्यस्त ऊर्ध्व करयो शुभ शंख चक्रे, तमा त्रिवरदं षडभुजयुक्तम, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ब्रह्मदेव हे चंद्र म्हणून प्रगट झाले अंशा, त्यांच्या अंशापासून. मातेला म्हणाले आम्ही आकाशात राहून सगळ्या विश्वाला शीतलतेचा प्रकाश देऊन आपलं दर्शन घेऊ. इकडे म्हणाले लगेच शिवजी म्हणाले त्यांच्या अंशापासून ऋषी निर्माण झाले, ते दुर्वास झालेले.
आणि विष्णू म्हणाले, माते आम्ही तुमची सेवा करत राहू. ते श्री दत्त म्हणून आहेत. म्हणून दत्तात्रय मूळ स्वरूप जर म्हटलं तर एकमुखी दत्त आणि षडभुज युक्त आहे. संतांनी जो अनुभवलेला आहे, लोकांनी संतांनी अनुभवलेला आहे, भक्तांनी अनुभवलेला आहे, तर त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणार. हा विचार क 3 शिरे 6 हात असं तो विचार काही चुकीचा म्हणू नये, परंतु मूळ स्वरूप हे आहे. त्यामुळे हे सगळं झालं आणि इकडे आता हे ना पाहिल्यानंतर तिने त्या पहिल्यांदा लहान मुलाला स्वामींचा त्या ठिकाणी कमलाबाईंनाही मुलगा झालेला आहे आणि त्यावेळेला त्यांना मांडीवरती घेतलं आणि त्याच वेळेला त्यांनी नाहू घातलेलं आहे. नाही नाही त्या निर्मळ नाही नाही काय तुझी अंत्यते नाही हो नारे नाही त्या निर्मळ काय तिची भाग्याची कोण वाहनी हो काय तिची भाग्याची कोण वाहनी हो नाही नाही ते नाही हो नाही नाही नाही. त्यांना त्यांनी नको घातलं सगळ्यांनी आणि कुंची मधून त्याला पाळण्यामध्ये ठेवलेलं. जो 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 रे निज बाळा अनसुयेच्या सूता बाळा जो. एक मिनिट, सगळ्यांनी एक लक्षात ठेवा, फुलं फेकू वगैरे नका. सगळ्यांनी दर्शन घेताना वाहा ती तिथे, तेव्हा लक्षात घ्या फेकायची नाही. जो 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 रे निज बाळा अनसुयेच्या सूता बाळा जो जो रे भक्तीची दोरी गुंफोनी पालख निर्मल बांधिला प्रेमाची नौका दे. गातो गण प्रेमाने जो 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 रे निज बाळा अनसुयेच्या सूता बाळा जो जो रे करुणी विश्व उत्पत्ती शिणयासी आलासी अत्रिवंश गृही निज रे ब्रह्मदेवा कमलोद्भव झालासी जो 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 रे निज बाळा अनसुयेच्या सूता बाळा जो जो रे लक्ष्मीचा पती निज हो घनश्याम सांडून वैकुंठ धाम प्रतिपाळ करी सर्व विश्वाचा जो 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 रे निज बाळा अनसुयेच्या सूता बाळा जो जो रे पार्वतीच्या रमण भवसिंधू कारिया जीव मात्रा निज रूप निकम गम निज अभिनाथ जो 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 रे निज बाळा अनसुयेच्या सुता अधिकानंदे दत्तात्रयासी ठेवी तो पाळण्यात स्वानंदे कलियत गातो
पिता माऊलीस जो 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 रे निज बाळा अनसूयेच्या सुता बाळा जो जो रे जो 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 रे श्रीधर दत्तात्रय अवतारा बाळा जो जो रे धर्मासाठी स्वलीने दत्त प्रभू अवतरले भक्ती प्रेमाने धावून आले तारी भव सिंधू तुनी जो 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 रे श्रीधर दत्तात्रय अवतारा बाळा जो जो रे स्वयंमूर्ती दत्त हृदयी जात पावे सायुज्यता संपवी संसार भावना बेटी द्यावी मजला जो 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 रे श्रीधर दत्तात्रय अवतारा बाळा जो जो रे अव्यक्त परब्रह्म घालून नाणी पायावर श्रीधर नाव ठेविले पेढे सर्व विदले आनंदाने जो 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 रे श्रीधर दत्तात्रय अवतारा बाळा जो जो रे बाळा जो जो रे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. आरती की म्हणा ना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आरती घ्यायची ना. कवितो प्रेम ईश्वर करीतो प्रेम करी दत्त श्री स्वामींची श्री करीतो प्रेमे तेर उनिया मन दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करुणा करीतो प्रेमे तेर उनिया मन धरणीवर नर पीडित झाले भवरोगे सर्व काम क्रोधादि करी पुरगे व्यापुरी सर्व योग याग तपदान निर्णती असताही अपूर्व सुलभपणे निज भजने त्यासी उद्धरी दोषर्व करितो प्रेमी तुझ स्थिर उनिया मन अत्रि मुनींच्या सदने तिनी देव बुके येती भिक्षुक होऊन अनसूये प्रतिबोलती
मूर्ती मग्न होऊनी अम्मा प्रतिजा अन्न असे वदती परिसुनी होऊनी नग्न अन्न ते कवते शिशोती करीतो प्रेमे तुझनी रंजन तुर उमिया मला दुर्वासामधि मौनी झाला शंभू प्रमतेंद्र ब्रह्मदेव तो झाला चंद्र झाला तो उपेंद्र दत्तात्रय जोगी निद्र तो तारक योगेंद्र वासुदेव या चरणाचंदोरी हो नित्यानंद करीतो प्रेमे तुझनी रंजन फिर उन्या मन दत्तात्रेया सद्गुरुवर्या भाते करुणा करीतो प्रेमे तुझनी रंजन फिर उन्या मन श्रीधर स्वामी आरती करीतो तुझला गुरुराया स्वामी तुझला गुरुराया मन मानस हे चरणी अर्पुनी ओवाळीन सदया तू विश्वंभर पूर्ण सनातन तू सर्व साक्षी स्वामी तू सर्व साक्षी साक्षी तुझ्या कृपेचा महिमा वर्णी भोळा शंकर सोळा शंकर चिन्मय व्यापक सर्व चराचर तू विश्वंभर श्रीधर स्वामी आरती करीतो तुझला गुरुराया स्वामी तुझला गुरुराया मन मानस हे चरणी अर्पुनी ओवाळीन सदया भक्तांचे तू हस्त पुरविसी भक्ती पावोनी स्वामी भक्ती पावोनी शांती सुखाची अखंड मूर्ती सद्गुरु श्रीधरा स्वामी सद्गुरु श्रीधरा भक्तावरती कृपा करू सुखवी हा फेर श्रीधर स्वामी आरती करी तुझला गुरुराया स्वामी गुरुराया मन मानस चरणी अर्पुनी ओवाळीन सदया मन मानस हे चरणी अर्पुनी ओवा सदया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त त्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे तेथे तुझे सद्गुरु पाय धुनी परोनी सद्भावाची अंजली मिया ओविया फुले मोकली अर्प्यली अंजली विश्वरूपाच्या ये शरीरचे माये मेळवीन तये क्षिती जेथे श्री चरण उभे ठाकली आध्याचे पुंडरी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ